जर तुम्ही चेक बाउन्सची केस टाकली आणि तुमच्याकडे पोस्टाचा ट्रॅक रिपोर्टच नाही आहे, तर तुमची केस थेट डिसमिस होऊ शकते का? अनेक लोकांना वाटतं हो, पण आता हायकोर्टाने एक निर्णय दिला आहे. आज आपण समजून घेणार आहोत, नोटीस पाठवली पण प्रूफ नाही तर केस टिकेल का? या प्रकरणामध्ये विनयकुमार मिश्रा वर्सेस आदित्य नायक, मध्य प्रदेश हायकोर्टाने एक महत्त्वपूर्ण मुद्दा स्पष्ट केला. त्यामध्ये 5 लाखाचं कर्ज दिलं होतं, रिपेमेंटसाठी चेक दिले, पण सर्व चेक बाउन्स झाले ते. नंतर एक नवीन चेक दिला, तोही बाउन्स झाला. म्हणून कंप्लेनंटनं काय केलं की सेक्शन 138 एन ॲक्ट अंतर्गत नोटीस पाठवली. नोटीस रजिस्टर्ड पोस्टने पाठवली ती, पण एक मोठी समस्या अशी झाली की पोस्टल ट्रॅक रिपोर्ट उपलब्ध नव्हतं. म्हणून काय झालं की JMFC कोर्टाने काय केलं, केस प्रीमॅच्युअर म्हणून डिसमिस केली. रिव्हिजनल कोर्टने तो निर्णय कायम ठेवला, म्हणजे प्रूफ नाही, केस नाही असा अप्रोच घेतला. मुख्य प्रश्न असा होता या प्रकरणामध्ये की नोटीस सर्व्हिसचा ट्रॅक रिपोर्ट नसला तर केस चालू राहू शकते का? हा खूप प्रॅक्टिकल इश्यू आहे. विशेषतः कोविड काळात अनेकांना ट्रॅक रिपोर्ट मिळालाच नव्हता. हायकोर्टाने काय सांगितलं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर नोटीस योग्य पत्त्यावर प्रीपेड करून रजिस्टर्ड पोस्टने पाठवली असेल तर कायद्याने एक प्रिझम्पशन तयार होतं. हे प्रिझम्पशन जे आहे सेक्शन 27 ऑफ द जनरल क्लॉजेस ॲक्ट 1897 अंतर्गत, म्हणजेच नोटीस पोहोचली असेल असं गृहीत धरलं जातं. इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन काय आहे त्याच्यामध्ये, काही कोर्टाने जे आहे ते स्पष्ट सांगितलं या प्रकरणामध्ये की ट्रॅक रिपोर्ट नसल्यामुळे केस डिसमिस करता येत नाही. टेक्निकल कारणावरून सबस्टंटिव्ह जस्टिस जो आहे तो थांबवू शकत नाही. नोटीस सर्व्हिस हा एव्हिडन्सचा मुद्दा आहे. ट्रायल दरम्यान तपासला जाईल आणि आरोपीला काय अधिकार आहे तो प्रिझम्पशन रिबूट करू शकतो. कोर्टाने प्रॅक्टिकल गाईडलाईन्स पण दिले या प्रकरणामध्ये. लोकल डिलिव्हरी जी आहे 3 ते 5 दिवसात होऊ शकते. सेम स्टेटमध्ये जर असेल तर 5 ते 7 दिवस, इंटरस्टेट जर असेल तर 7 ते 10 दिवस, म्हणजेच कोणताही फिक्स्ड 30 दिवसाचा रूल अजिबात नाही. हायकोर्टाने काय केलं की मॅजिस्ट्रेट आणि रिव्हिजनल कोर्ट जे आहे यांची ऑर्डर जी आहे ते सेटअसाईड केली या प्रकरणामध्ये. कंप्लेनंटला जे आहे त्याची जी काही कंप्लेंट होती ती पुन्हा रिस्टोर केली आणि स्पष्ट टेक्निकल ऑब्जेक्शन्समुळे केस जर डिसमिस होणार नाही असं ऑब्झर्वेशन दिलं. या जजमेंटमधून एक क्लिअर मेसेज असा मिळतो की प्रोसिजर महत्त्वाची आहे, पण जस्टिस त्याहूनही महत्त्वाचं आहे. सेक्शन 138 केसमध्ये नोटीस पाठवली असेल तर ट्रॅक रिपोर्ट नसल्यामुळे केस संपत नाही. शक्यतो ट्रॅक रिपोर्ट ठेवा, पण नसल्यासही केस टिकू शकते. तुम्हाला काय वाटतं या डिसिजनच्या बाबतीत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा प्रॅक्टिकल लीगल अपडेट्ससाठी या चॅनलला फॉलो नक्की करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि ज्यांना कोणाला या जजमेंटची PDF कॉपी हवी असेल त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये जजमेंट म्हणून टाईप करून पाठवा. धन्यवाद.